कोल्हापूरची जनता शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडेल असा हल्लाबोल माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला। शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाच्या कामासाठी सत्ताधाऱ्यांचा 65,000 कोटी रुपयांचा ढपला पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप शेट्टी यांनी केलाय। शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन संपादित करू देणार नाही असा इशाराही शेट्टी यांनी दिला। करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं आयोजित सभेत ते बोलत होते। करवीर तालुक्यातील कुडित्रे इथं शक्तीपीठ महामार्गाविरोधात पहिली सभा पार पडली। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आणि आनंदराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। शक्तीपीठ महामार्गामुळे 1 लाख कोटी रुपयांचा बोजा राज्यातील शेतकऱ्यांवर पडणार आहे, तरीही सत्ताधारी हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करत आहेत। या कामातून 65,000 कोटी रुपयांचा ढपला पाडायचा आणि हा पैसा 2029च्या निवडणुकीत वापरायचा अशी सत्ताधाऱ्यांची चाल आहे। 856 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी अनेक वर्ष टोल द्यावा लागणार आहे। रस्त्यामुळे अनेक ओढे नाले बंद होणार आहेत। शेतकऱ्यांना देशोधडीला लावणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला जीवाची बाजी लावून प्रखर विरोध करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला। यावेळी बाळासाहेब पाटील, आनंदराव पाटील, बाजीराव देवाळकर यांची भाषणं झाली। यावेळी सरपंच उर्मिला पाटील, महादेव माळी, अशोक पाटील, MK शेलार, तानाजी शेलार, गुणाजी शेलार, बाजीराव पाटील, विष्णू राऊत, संभाजी चौगले, शरद नलवडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।